सर्वांना माझा नमस्कार। आज आमचे मित्र श्री मनोज मेडशिंकर यांच्या लग्नाच्या निमित्तानं आज माझ्या परिघात सेवा समूहातर्फे त्यांच्या घराच्या शेजारी एक पारिजातक आणि एक अंजीर अशा 2 रोपांचं वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे। वृक्षारोपण करताना मला सर्वांना एवढी एकच विनंती करू इच्छितो की आपल्याला आपल्या घराच्या अवतीभोवती फळांच्या झाडासोबत फुलांची सुद्धा झाडं जपावीत, जेणेकरून आपल्या परिसरातील परिस्थितीमधील महत्त्वाचा घटक असणारे मधमाशा, भुंगे आपल्या आजूबाजूला राहायला येतील, मोहोळ बनतील आणि आपल्या परिस्थितीमध्ये जी परागीभवनाची क्रिया असते ती आपल्या फळांच्या झाडासाठी खूप गरजेची असते। आपल्याला फळांच्या झाडांना भरपूर फळं लागावीशी वाटतात, पण परागीभवन करणारे जे घटक आहेत, फुलपाखरू, मधमाशी, वटवाघूळ आणि पक्षी, हे 4 घटक आपल्या घराच्या अवतीभोवती, पक्ष्यामध्ये कावळा आला बाळा, हे सर्व आपल्या घराच्या अवतीभोवती असणं खूप गरजेचं आहे। तरच आपली परिस्थिती की आपली परिसंस्था टिकून राहील आणि फळांना भरपूर उत्पन्न मिळेल, तसेच आपला निसर्ग सुद्धा चांगला राहील। एवढा आपण या ठिकाणी मत व्यक्त करू व सन्माननीय मनोज मेडशिंकर व वहिनी यांना लग्नाच्या वाढदिवसानिमित्त समूहातर्फे खूप खूप शुभेच्छा देऊया। धन्यवाद।